हे बघा आपण व्हिडिओ बनवायला घेतलेले आहे केसांना कसे केस धुवायचे। बघा 2 कांदे घेतलेले आहेत आपण, हे चहा पावडर घेतलेली आहे, ही आपण कॉफी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, बीट घेतलेले आहे किसून, आणि हे आवळा पावडर आहे आणि हा कांदा 2 कापून त्याचा रस काढलेला आहे, तो अगोदर लावायचा। आणि आपण हे समजा कोडफळ असलं ना तर थोडंसं टाकायचं याच्यात पाण्यात। तर हे बघा आपण सगळं टाकूया याच्यामध्ये। ही बघा कॉफी टाकते मी, ही कॉफी, ही चहा पावडर आणि हे कढीपत्ता टाकूया। हा कढीपत्ता टाकला आणि हे आपण बीट आणि आवळा पावडर आहे ती पण टाकूया। हे सगळं उकळून घेऊया आणि हा कांद्याचा रस पहिले केसांना लावूया। हा कांद्याचा रस आहे ना, तर तो अगोदर केसांना लावायचा। 2 कांद्यांचा काढून ठेवलेला आहे, तो केसांना लावूया। हे बघा कांद्याचा रस काढून जो चोथा राहिलेला आहे ना, तो पण आपण याच्यात टाकूया। चोथा आपण त्याच्यात टाकला, सगळा चोथा टाकूया आणि हे उकळून घेऊया आणि हे कांद्याचा रस आपण केसांना लावूया। हे सगळं आपण असं उकळून घेऊया। हे बघा आळशी आहे ना, ही आळशी पण आपण याच्यात टाकूया। आळशी पण घ्यायची, आळशीने पण खूप सुंदर केस स्मूथ होतात। आणि कांदा किसून जो चोथा राहील तो याच्यात टाकला ना, ज्याला पटेल त्याने टाकायचं। आवळा असली तर आवळा आपले बाजारात मिळतात ती पण असली तर किसून टाकायची, नाही तर मग वाळलेल्या आवळ्यांचा आपण पावडर टाकली ना असे टाकायची। ही बघा कलोंजी आहे ना, हिला आपण पावडर करून घेऊ ही कलोंजी। आणि ही कलोंजी आपण वाटून घेतली ना तो खूप छान म्हणजे केसांना काळा कलर येतो। आणि आपण लिंब पिळतो ना, ती लिंब पण साली राहिलेल्या त्याच्यात घ्यायच्या, ज्याला डॅन्ड्रफ असतो केसामध्ये त्यांनी। हे बघा आपण कलोंजीचं पण वाटून घेतली थोडी, ते टाकूया। कलोंजी टाकली मी, नाही कोडफळ आहे ना ते पण असं बारीक करून टाकायचं, मिक्सरला टाकलं तर अजून चांगलं। आणि खूप उकळून घेऊया आपण, हे जास्तीत जास्त उकळून, हे पाणी आहे ना अजून आपल्याला कमी करायचं आहे, तर हे भरपूर उकळून घेऊया। हे बघा आपण आवळा होता ना तो पण आपण किसून, त्या बीट आपण हे केलं ना म्हणून लाल पडलंय, तर हे आपण आवळा पण एक होता माझ्याकडं, तो मी किसून टाकलेला आहे। हा बघा 2-3 असले तर अजून भारी खूप छान होत आहे, पण आवळ्याची पावडर असली तरी होऊन जाते। हे आपण आता ना हे सगळं उकळून घेतलं ना, हे आपण वस्त्रगाळ करायचं आणि मग त्याच्यात कोणताही शॅम्पू टाकून आपण ते पाणी केसांना लावायचं, म्हणजे धुवायचे। 5 मिनिटं बाथरूममध्ये मसाज करायचा केसांचा आणि धुवून टाकायचे, म्हणजे याच्यात शॅम्पू कोणताही तुम्ही यूज करत असाल तो वापरा। हे बघा आपण भरपूर उकळले पाणी, तर आपण आता गॅस बंद करू आणि थंड केल्यावर वस्त्रगाळ करून घेऊ। हे बघा आपण वस्त्रगाळ करून घेऊ याला, हे असं वस्त्रगाळ करून घ्यायचं। हा बघा आपण वस्त्रगाळ करून घेतलेले, किती छान कलर आले बघा, काळा आणि ब्राऊन कलर आलेला आहे। त्यामुळं काय केसांना ड्राय लावायची गरज नसते, मी लावत नाही, थोडा लावला तर लावला। हे बघा किती सुंदर पाणी झालेलं आहे वस्त्रगाळ करून। याच्यात आपण हा शॅम्पू मिक्स करणार आहोत। हा बघा शॅम्पू इथे, शॅम्पू कोणताही शॅम्पू मिक्स करून केसांना लावायचं आहे आपल्याला। मैत्रिणींनो, जे मी पाणी बनवलं होतं ना बीटचं सगळं टाकून, तर बघा केसांना लावलं, किती स्मूथ आणि किती सॉफ्ट केस आहेत बघा, किती सुंदर आणि खूप अगदी सुंदर लुसलुशीत केस झाले बघा, किती लांब सडक। हे बघा किती लांब सडक केस। तर हे असं पाणी करून तुम्ही केसांना लावलं ना तर खूप सुंदर केस होतात। तेल मी बनवते ते तेल पण, आणि केस धुताना हे सगळं टाकायचं तर खूप सुंदर केस होतात। त्याच्यात थोडी किंचित हळद टाकायची आणि केस छानपैकी धुवून घ्यायचे, म्हणजे 5 मिनिटं तिथे मॉलिश करायची केसांना बाथरूममध्ये, म्हणजे ते लावून शॅम्पू कोणताही तुम्ही वापरा त्याच्यामध्ये, ते मिक्स करून आणि ते करून लावायचं। बघा किती छान आणि किती सुंदर केस होतात। तर भेटूया। मी डाय वगैरे काही लावत नाही, ते तसं तेल लावते आणि बनवून आपलं
जो मी आता व्हिडिओ टाकलाय ना तर ते बनवून आणि केस धुते शॅम्पूने, त्याच्या शॅम्पू टाकते, कोणताही शॅम्पू वापरा तो टाकून केस धुते. आणि डाय लावली तर इथे थोडीशी लावली तर लावते, इकडे तर कधीच मी डाय लावत नाही, कधीच कोणतीच नाही. आणि लावली तर मी निखार मेहंदी असते ना ती थोडीशी लावते बस, हर्बलची, बाकी कोणतीही वापरत नाही. लोखंडी कढई असली ना तर ते अजून सुंदर होतं. नसली लोखंडी कढई ना तरी तुम्ही पातेलीत पण करू शकता. लक्षात ठेवा, ही टिप्स लक्षात ठेवा. आणि ते केलं ना तर केस खूप सुंदर राहतात. हे बघा, आता मला 2 सुना आहेत, मला नातवंड आहेत, पण केस बघा माझे अजून सुद्धा, म्हणजे ह्या वयात सुद्धा छान केस आहेत. चला.